म्हणून मन एवं मनुष्यानाम कारण बंध मोक्ष. मनच माणसाला काय करतो, बंधनात टाकतो आणि मनच माणसाला मोक्षाकडे घेऊन जातो. पण माणसावरती अनेक संकट आली तरच, संकट आली तरच माणूस काय करतो, त्यातून मार्ग बाहेर काढतो. आणि ज्याच्यावरती संकट येतात आणि संकट येऊन देखील तो मार्ग काढत नाही, मग त्याच्यासारखा आळशी तोच, आळशे उदास नागवले. मग त्याला आपल्या नरदेहाला येऊन त्या नरदेहाची किंमत कळाली नाही, असं त्याचा अर्थ होतो. प्रत्येक माणसाला हा नरदेह मिळालेला आहे, भगवंताने दिलेला आहे. तो समजून उमजून त्याची भक्ती करण्यासाठी दिलेला आहे. त्याला समजा, भगवंताला समजून घ्या. आधी भगवंत काय आहे त्याला समजून घ्या. भगवंत कसा आपल्या आतमध्ये आहे, बसलेला आहे. प्रत्येक घटाघटामध्ये राम, घटाघटामध्ये राम बसलेला, म्हणजे प्रत्येक घट म्हणजे देह, प्रत्येक देहामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. आणि त्या परमात्म्याची आपल्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन कसं होईल, त्याचं भजन आपण कसं करू, एवढ्यासाठी परमार्थ आहे. आणि म्हणून परमार्थ तो राजधारी. परमार्थ नाही तो भिकारी सांगितलाय. भिकारी हो, ज्याच्याकडे परमार्थ नाही तो भिकारी. भिकारी म्हणजे काय, रस्त्यावरचा भिकारी नाही. भिकारी म्हणजे ज्याच्या अंतःकरणामध्ये संपूर्ण विषय भरलेले आहेत, गडगंज विषय भरलेले आहेत ज्याच्याकडे, तो कामाकडे भीक मागतो, तो क्रोधाकडे भीक मागतो, तो लोभाकडे भीक मागतो, सगळ्या विषयांकडे तो भीक मागतो. आणि म्हणून त्याला भिकारी म्हटलंय. परमार्थ नाही तो भिकारी. आणि परमार्थ तो राजधारी. आणि ज्याच्याकडं परमार्थ आहे तो राजा आहे हो. तो प्रजेवर राज्य करतो. कोणत्या प्रजेवर? तर आपल्या काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, अहंकार, रजोगुण, तमगुण, सत्वगुण, असूया, इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, या सगळ्यांवरती राज्य करणारा तो राजा आहे. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? बघा, कोणाला द्यायची परमार्थाची सरी? अनंत जन्माचं पुण्य जोडे, म्हणजे तिळा तिळा पुण्य साचे. तिळातिळाने आपल्याला पुण्य साठवायला लागतो. आणि जाताना अगदी घमेल्याने माणसाची शिल्लक माणूस घालवतो. साठवताना तिळ तिळ पुण्य साठे. तिळातिळाने माणसाची पुण्य हळूहळू साठते. प्रत्येक जन्मामध्ये थोडी साठवून मग त्याला पुढचा जन्म जो आहे तो भगवंताच्या नामस्मरणासाठी भेटतो. आणि आपण जर ह्याच नरदेहाला येऊन आपण घेऊन आलेली पुण्याई शिल्लक जर आपण टोपल्याने किंवा घमेल्याने आपण घालवली, घमेल माहिती नाही, एवढा मोठा घमेला असतो रेती भरायचा, म्हणजे जसं वाटेल तसं माणूस काय करतो, आपली शिल्लक विषयांवर घालवतो. आणि एकदा का ते विषय आपण त्यांचा विषयांचा भोग घेतला की आपली पुण्याई आपोआपच कमी होतो. आणि एकदा का पुण्याई संपली तर समर्थ सांगतात, सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता निमिष जावे लागे. एक क्षण पण आपल्याला थांबता येणार नाही. आपली काहीतरी शिल्लक आहे म्हणून आपण थांबलो इथे. आपल्या या नरदेहाची काहीतरी पुण्याई म्हणून आपण इथे या प्रवचन ऐकायला आपण आहोत इथे. सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता निमिष जावा लागेल. एक क्षण पण आपल्याला थांबता येणार नाही. जे काय आपण थांबलोय ते आपल्या पुण्यावर थांबलोय. आणि त्या पुण्याईमध्ये भर पडावी म्हणून आपल्याला श्रवण भक्ती दिलेली आहे. तुम्ही रोज या 8 ते 9 जो आपले सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग दिवेकर बाबा यांनी जे काय आपल्याला आज्ञा दिलेली आहे, त्या आज्ञेच्या प्रवाहामधून निघालेलं ज्ञान, बाहेर पडलेलं ज्ञान ते श्रीगुरूंचं आहे, त्या आनंद संप्रदायाच्या मालिकेचं आहे. प्रत्येक सिद्धाचा स्पर्श आहे त्या नामाला. आणि म्हणून हे ज्ञान सगळ्यात उच्च लेवलचं ज्ञान आहे. आणि ते उच्च लेवलचं ज्ञान इथून आपल्याला प्रसारित केलं जातं.
तर प्रत्येकाने त्याचा काय करा, स्वाद घ्या, फायदा घ्या. कारण हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही. एकदा मिळालेला नरदेह परत मिळेल अशातली वार्ता नाही. मग कुठल्या जन्माला असो आपण ते आपल्यालाच माहीत नाही. कारण मग आपण ठामपणे सांगू शकतो की आपल्याला नरदेह परत मिळेल कधी, जर आपलं नामस्मरण करता 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 आपण देह ठेवला आणि त्या मनाकडं आपली अशी इच्छा असली की अरे बापरे माझं अर्धवट नामस्मरण राहिलं, भक्ती माझी अर्धवट राहिली, तर भगवंत परत तुम्हाला जन्म देणार आहे. पण तीच भक्ती जर तुम्ही केलीच नाही आणि अंतकाली तुमची वासना झाली विषयांच्या मागे, तर आपल्याला तशा त्या जन्माला जावं लागतो. म्हणून प्रत्येकाने काय करा, भजन करा, भजनानंदामध्ये जा. जेने निज मना ते जिंकिले, त्यासी मी किती वानू बोले, तेने मज आपले पोसले केले. निज मना ते जिंकिले, ऐशी भिक्षूची निजवाणी, उल्हासे सांगे सारंग पाणी. बघा, म्हणजे भगवंत त्या भिक्षूची कथा सांगतो आपल्याला. उल्हासे सांगे म्हणजे भगवंत अगदी धिटाईने सांगतो की बघ बाबा तो असा होता. कोण? तो कृपण ब्राह्मण. आणि तो भगवंत झाला, देव झाला तो. उल्हासे सांगे सारंग पाणी, उद्धवास म्हणे संतोषोनी, धन्य त्रिभुवनी मनोजय. आणि भगवंत उद्धवाला सांगतो की धन्य धन्य तो नर ज्याने आपलं मन जिंकला, तो नर नव्हे ईश्वर. बघा, तो ईश्वर झाला ज्याने आपल्या मनाला जिंकला. जिंकायचं कशाला? आपल्याला मनाला जिंकायचं आहे. कारण मनच आपलं काय आहे? मनच आपला भगवंत आहे. मनच आपला देव आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे, मना ऐसे, मनासारखा दुसरा देवच नाही. आणि ज्याचं मन अखंड रामरूप झालं त्याला काहीही करायची गरज नाही. तो भगवंताचा भक्त, तो जन्मापासून मुक्त. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त. ज्ञान बले विरक्त नैराश्य बोधे. ज्ञानाच्या बळावर, विरक्तीच्या बळावर नैराश्य बोधे म्हणजे बोध त्याला सापडतो. बोधातून हे ज्ञान आहे. जो भगवंताचा भक्त तो ज्ञान बळे विरक्त. खरा भक्त आहे तो ज्ञानाच्या बळाने, विवेकाच्या बळाने विरक्ती आलेली असते त्याला. विरक्ती म्हणजे वैराग्य. ज्ञान बले विरक्त. जो भगवंताचा भक्त तो ज्ञान बले विरक्त. आणि विरक्ती विनय ज्ञानास तज्ञच नाही. ज्याच्याकडे विरक्ती नाही, ज्याच्याकडे वैराग्य नाही, त्याच्याकडे ज्ञान त्याला भेटणार कुठनं? म्हणून बोधावर आरूढ व्हायला पाहिजे. अशी भिक्षूची निजवाणी, उल्हास सांगे सारंग पाणी, उद्धवास म्हणे संतोषनी, धन्य त्रिभुवनी मनोजय. उदाहरण दिला त्या भिक्षुकाचा, त्या भिक्षुकीचा उदाहरण दिला प्रत्येकासाठी. बघ, त्या कृपण ब्राह्मणाने काय केलं तर मनाला जिंकलं. किती लोकांचं त्यांनी काय काय मार खाल्लं, काय लोकांनी बाजूला काय काढलं, त्याच्या नाकात काड्या काय घातल्या, त्याचे कपडे काय सोडले. नंतर एवढा श्रीमंत माणूस, गडगंजी श्रीमंती होती. पण भगवंताने काय केलं, असे प्रसंग आणले त्याच्यावर आणि त्याला देव बनवला. तर जसे जसे माणसावर संकट येतात, अनेक लोकांवर संकट आले की संकट आल्यानंतर माणूस श्रीगुरूला शरण जातो. आणि हेच सांगितले बरं का त्याच्यामध्ये, संकट आल्यानंतर माणूस गुरूंना शरण जातो. आणि गुरूंना शरण गेल्यानंतर गुरु काय करतात, आपल्याला निजबोधावर आरूढ करतात. आपल्या अंतरात्म्याचं भजन कसं करायचं ते शिकवतात. आणि एकदा का अंतरात्म्याचं भजन तुमचं सुरू झालं तर तुमचं मन काय होतं, स्थिर होतो, धावणार चंचल मन. कारण त्या मनालाच वेदना झालेल्या असतात. अनेक लोकांनी त्यांना त्रास दिलेला असतो. अशा लोकांना बघा, तुकोबारायला किती त्रास दिला, ज्ञानोबारायला किती त्रास दिला, प्रत्येक संताला त्रास दिलेला आहे लोकांनी. आणि मग त्यांच्याकडे गुरुचा बोध असल्यामुळे, गुरुचं ज्ञान असल्यामुळे, गुरुचं बल असल्यामुळे त्यांचा चंचलपणा निघून गेलेला आहे. आणि ते आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्मा तत्वाशी एकरूप होऊन भजन करतात. कारण त्यांना माहिती आम्हाला सोडवणारा कोण आहे, जनाशी तारक विठ्ठलची एक
सगळ्यांना तारणारा एकच विठ्ठल आहे. जनाशी तारक विठ्ठलची एक. आणि त्या विठ्ठलाशी एकरूप होतात ते आणि विठ्ठलाचं भजन करतात. आणि विठ्ठल म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा. जेणे निज मना ते जिंकिले, त्याशी मी किती वानू बोले. ज्याने आपल्या स्वतःच्या मनाला जिंकला त्याचं वर्णन मी काय करू. भगवंत सांगतो उद्धवाला. बघा, देव सांगतो प्रत्यक्ष उद्धवाला की ज्याने आपल्या मनाला जिंकलेलं आहे त्याचं वर्णन माझ्या शब्दाने सांगता येईल का मला. माझे शब्द तोकडे पडतील. माझ्याकडे वाणीच नाही बोलायला, माझ्याकडे शब्दच नाही बोलायला. जेणे आपल्या मनाशी जिंकले त्याचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे वाणीच नाही, शब्दच नाही माझ्याकडे. भगवंत सांगतो तेने मजा आपुले पोसले केले. बघा, तेने मजा आपुले पोसणे केले की विकत घेतले उखी त्याची. नाही त्याने काय केलंय, मला विकतच घेतला. भगवंत म्हणतो मलाच विकत घेतो तो माणूस. मनोजय करणं म्हणजे काय हो. मनोजय म्हणजे भजन करता 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 आपण त्या उन्मनी अवस्थेला जातो. उन्मनी, कुठलेच विषय मनाकडे नसतात, कुठलेच विचार मनामध्ये नाही, त्याला उन्मनी म्हणतात. उन्मनी, जागृती, स्वप्न, सुसुप्ती, तुर्या आणि उन्मनी अवस्था आहे. उन्मनीच्या सुखा पांडुरंग भेटतो. उन्मनीच्या सुखामध्ये गेल्यावर ते सुख आहे, ते सुख काय सांगू, वाचा बोलत नाही. उजळलेले भाग्य आता काय, भाग्य उदयाला आले. उजळलेले श्री गुरु भेटले हो, त्याने धरिले खरी. पश्चिमा चालविल्या आत्माशय निर्धारी. ते सुख काय सांगू, वाचा बोलता नाही. पश्चिम दिशेत म्हणजे आपल्या पाठीमागच्या मणक्यातून घाटातून आपल्याला ब्रह्मरंध्रात नेणारा श्री गुरु आपल्याला भेटला. मग ते सुख काय सांगू, फळले भाग्य आता. श्री गुरु भेटले हो, त्याने धरिले करी. श्री गुरु भेटला, त्याने मला हाताला धरला. आणि पश्चिमा चालविल्या म्हणजे काय, पश्चिम घाटातून म्हणजे आपल्या पाठीमागच्या घाटातून म्हणजे पाठीमागच्या मणक्यातून 21 स्वर्ग सप्तपाताल लिहिले की नाही. 21 स्वर्ग आहेत ते आपले, 21 मणके म्हणजे सप्तपाताल. आणि तिथून आपल्याला ब्रह्मरंध्रात नेणारा गुरु आपल्याला भेटला तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. नाही तर हे बाकीचे ज्ञान आहे ते काय, ते ज्ञान कामाचे नाही बरं का. सगळे ज्ञान अशीच असती, त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळणार नाही. परत जन्माला यावं लागेल आणि कोणता जन्म मिळेल हे सांगू शकत नाही. कोणीच ग्वाही देऊ शकत नाही. आणि म्हणून इथं काय सांगतात, भगवंत उद्धवाला सांगतो जेणे निज मना ते जिंकले, आपल्या स्वतःच्या मनाला जिंकले त्याशी मी किती वानू बोले, काय वर्णन करू त्याचा. तेने मजा आपले पोसणे केले की विकत घेतल्या उखितेची. मला त्यांनी विकत घेतलंय, भगवंतालाच विकत घेतलं. असं भगवंत मला त्यांनी विकत घेतलं म्हणजे काय, त्यांनी मला काय केलं, त्यांनी मला आपल्या काबूत केलं. म्हणून मनाकडे सगळे विषय आहेत. एक मनच राम झाला तर सगळं रामरूप होतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले. जैसे प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्ती पदाशी आले. मनाकडे भजन चालू झाला की तुम्ही निवृत्त झाले. अखंड चिंतन विठोबाचं चालू व्हायला पाहिजे. सोपा मार्ग आहे, मार्ग सोपा आहे, पण दाखवणारे कोण नाही ना आपल्याला. दाखवणारा पाहिजे गुरु. आम्हाला दाखवणारा आमचा सच्चिदानंद स्वानंद सुख निवासी सच्चिदानंद आमचे पांडुरंग दिवेकर बाबा आमच्या जीवनात आले आणि त्यांनी आम्हाला अनुग्रहित केलं. आणि अनुग्रहाच्या माध्यमातून हे ज्ञान होतो. हे असं ज्ञान होत नाही बरं का. अनुग्रह कोणी कोणाला सांगत नाही. आधी अनादी काळाचा आहे ते अनुग्रह. जो भगवान शंकरांनी जपला, जो कृष्ण परमात्म्याने जपलं, जो रामाने जपलं, जो पार्वती मातेने सीते मातेने जे जपला तो नाम येतो. तुकोबराया, ज्ञानोबराया, नाथ बाबा, संत रामदास सगळ्यांनी हे नाम जपलेलं आहे. नामरूपी नौका थोरा ज्याने तारिले अपार, किती तारले माहीत नाही. त्या नौकेत बसले आणि निघून गेले. तसं आपण त्या नामरूपी नौकेमध्ये बसलो तरच आपल्याला हे ज्ञान कळेल. हे ज्ञान सगळं गुह्य आहे, असं वरचं ज्ञान नाही आहे. या सगळ्या अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. पण दडलेला अर्थ काढण्यासाठी, गुह्य अर्थ काढण्यासाठी आपल्याला अंतर्मुख व्हावं लागेल.
कमीत कमी अर्धा तास तरी आपल्याला ध्यानाला बसावं लागेल सकाळी. तसं मोबाईल आहे, आपण जर त्याला चार्जिंगच केलं नाही तर आपल्याला काम देत नाही. तसा आपल्याला आपला हा मोबाईल आहे, पण ह्याला आपण चार्जिंग करायला पाहिजे अर्धा तास 1 तास सकाळी. केला तर दिवसभर काम देईल आपल्याला. आपल्याला दिवसभर नाही, आपल्याला मरणानंतर पण आपल्याला काम देणार हा. जिवंत आहे तोपर्यंत आहेच, पण म्हणून मरणाआधी सावध व्हावे. हित ते आपले साधून घ्यावे. मरणाच्या आधी सावध व्हा. आणि आपले हित काय आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. एकाग्रचित्त मन करा आणि भगवंताचं नामस्मरण करा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन एकविध. मज सुखरूपा त्याचे नी सुख प्राप्त. भगवंत म्हणतो मी सुखीच आहे. मज सुखरूपा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारिखा बघा. भगवंतासारखं सुखी कोण आहे? भगवंत सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. भगवंतासारखा दुसरा सुखी कोणीच नाही. आणि आपण पण तेच आहोत. आपण पण भगवंतच, आपण पण देवच आहोत. पण आपल्यावर आलेले आवरण, मग विक्षेप आवरण काढणारा श्री गुरु नाम आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपलं काहीही चालणार नाही. आपलं चाललंय ते आपलं शेवटीला काय, घोडं आपलं घोडं गंगेला जाणार आहे. आणि तसं आपल्याला व्हायला नको. आपल्याला मुक्ती पाहिजे. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता 4 दिवस खेळी मेळी. बघा, मुक्ती परनिली नवरी. मुक्तीला काय केलं? मी नवरी बनवली. आता 4 दिवस खेळी मेळी. तुकाराम महाराज सांगतात. कुठलेही दिवस असतील खेळीमेळी, बस तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी. असं जीवन आहे. आणि ह्या जीवनाला आपण काय करायला पाहिजे? ह्या जीवनासाठी आपण ज्ञान घ्यायला पाहिजे, नाम घ्यायला पाहिजे, भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. मग सुखरूपा त्याचे सुखप्राप्ती. मी सुखरूप आहे, पण मला अशा त्या उन्मनी झालेल्या त्या साधकांच्या, त्या उन्मनी झालेल्या अवस्थेला असा तो साधक, त्या साधकाला बघून, त्या साधकाची स्थिती बघून मला सुख प्राप्त होतो. त्याच्यामुळे मला सुख प्राप्त होतं. त्या भगवंताला बघून मला सुख प्राप्त होतं. त्या साधकाला बघून मला सुख प्राप्त होतो. असं कोण बोलतो? भगवंत म्हणतो. उद्धवाला सांगतो, भगवान परमात्मा सांगतो. अशा त्या उन्मनी झालेल्या त्या साधकाच्या कडे बघून किंवा त्याच्या सुखाकडे बघून मला काय होतं? सुखप्राप्ती होते. आणि मग नित्य तृप्ता त्याचे नितृप्ती. आणि तो तृप्त झाला की मी सुखी होतो, मला सुख मिळतो. मग नित्य तृप्ता त्याचे नितृप्ती, मजा अनंता त्या माझी वस्ती, मी दाटुगा त्रिजगती त्याचे नि. बाबा काय सांगतो बघा. भगवंत सांगतो, तो माझा तो माझा जीव की प्राण आहे. भगवंत सांगतो तो माझा प्राण आहे. आपण म्हणतो भगवंत माझा प्राण आहे ना, देव माझा प्राण नाही. देव सांगतो तो साधक माझा प्राण आहे. एवढी त्याच्यावर प्रीती जडतो. कोणावर? जो आपल्या मनाला जिंकतो, जो आपल्याला मनाला स्थिर करतो, स्थितप्रज्ञ करतो. आणि स्थितप्रज्ञ होऊन, शांत होऊन माझं भजन करतो. अशा त्या साधक कोण आहे? भगवंत म्हणतो माझा आत्मा आहे. आत्मा. भगवंत म्हणतो माझा आत्मा तो. माझं सुखरूपा त्याचे नि सुखप्राप्ती, माझं नित्य तृप्ता त्याचे नितृप्ती. तो तृप्त झाला तर मी तृप्त होतो. माझा अनंता त्या माझी वस्ती. बघा, मी भगवंत अनंत व्यापक असून, मी व्यापक आहे, पण व्यापक असून मी त्याच्या हृदयामध्ये काय करतो? वस्ती करतो. त्याच्या हृदयामध्ये जाऊन बसतो. मी दाटुंगा त्रिजगती त्याचेनी. आणि मी त्रिभुवनामध्ये दाटुंगा त्याचेनी, त्रिजगती त्याचेनी. काय सांगतात बघा इथे. काय होतं? तर मी त्याच्या आतच वस्ती करतो. त्याच्यामुळेच मी त्रिभुवनात व्याप्त होतो. बघा ना, मला सांगा तुम्ही, भगवंत व्यापक आहे. भगवंत कोणाच्या हातात सापडत नाही. पण तो संतांनी काय केला? आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवला भगवंताला.
आणि भगवंताला हृदयामध्ये साठवल्यामुळे तुका म्हणे किल्ली संत हाती दिली. देवाकडे जायचं असेल, देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ती संतांकडे आहे चावी. संतांकडे किल्ली तुका म्हणे किल्ली संत हाती दिली. मला सांगा, देवाची ओळख देवा मंदिरात जाऊन होतो का श्रीगुरूंना शरण जाऊन होतो? जर देवाच्या मंदिरामध्ये जर देवाची ओळख होत असती तर नामदेवाच्या हातातून देव जेवायचा, कीर्तनामध्ये नाचायचा. देव भेटला का त्याला तिथे? नाही. त्यांनी काय सांगितलं, अरे नाम्या वेडा झालास का तू, गुरूंना शरण जा. पण शेवटीला त्याची फसगत झाली संत समागमामध्ये त्यावेळेला. आणि मग धावत देवाला शरण गेला. मग देवाने सांगितलं, अरे तुला मी किती सांगितलं नाम्या की तू बाबा गुरुला शरण जा. मग ज्या वेळेला त्याला देव कुठे भेटला? मंदिरात भेटला का? प्रत्यक्ष जेवायचा तरी भेटला का त्याला? मग कधी भेटला? जेव्हा तो कोणाला शरण गेला? विसोबा खेचरांना गेला. आणि मग तेव्हा त्याला खरं ज्ञान प्राप्त झालं. खेचर विसा केला गुरु, त्याने झाला माझं साक्षात्कारू. विचार करा ना प्रत्येकाने. निवृत्तीनाथांना देव कुठे भेटला? पंढरीला, आळंदीला नाही हो, तिकडे गेला त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये. म्हणून लिहिले की ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षिवाळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. म्हणजे गहिनीनाथांना भेटला आणि त्याने अनुग्रह केला, डोक्यावर हात ठेवला, तेव्हा त्यांना देव भेटला. प्रत्येकाला देव गुरुच्या हातातच आहे. गुरुच तुम्हाला वाट दाखवू शकतो. म्हणून ऐका जनार्दनी, गुरुच देव. नाथ बाबा सांगतात, येथे नाही वा संदेह, अजिबात संदेह पकडायचा नाही. गुरुच देव आहे. कारण सर्व किल्ल्या कोणाकडे आहेत? गुरु. देवाला प्राप्त करायच्या तर गुरुच्या हातात आहे. माझा अनंत त्या माझी वस्ती. मी अनंत म्हणजे व्यापक असून देखील मी त्याच्या हृदयामध्ये जातो, जाऊन वस्ती करतो. मी दाटून गात्री जगती त्यात मी त्रिभुवनामध्ये व्यापक होतो. तर मला कोणीच ओळखत नाही हो. म्हणून भगवंत प्राप्त करायचा असेल, भगवंताची प्राप्ती व्हावी अशी वाटत असेल, प्रत्येकाला वाटत असेल तर प्रत्येकाने गुरुला शरण जायला पाहिजे. रामाशी राम ठाऊक असतात तर का शरण जाता वसिष्ठा? का वसिष्ठांना शरण गेला? कारण देवाची ओळख घेण्यासाठी. मी तो या शब्द कुसरी त्याही जाण आम्हा बाहेरी. आतुवटे निज विचारी तोची मी निर्धारी निज ऐक्यता. मी तो या शब्द कुसरी. काय सांगतात भगवंत की मी तो या शब्द कळा कुसरी, म्हणजे रामकृष्ण हरी अमुक धमुक जे काय माणसाला मिळतो, मंत्र मिळतो, त्याही जाण आम्हा बाहेरी. मी तो जाण शब्द कळा कुसरी. भगवंत काय सांगतो? मी व तो ह्या शब्दांचा उपयोगच नाही. बघा काय सांगते, मी व तो ह्या शब्दांचा उपयोगच नाही. कारण आम्ही एकच आहोत. म्हणजे भगवंत आणि मी एकच आहे. असा तो कोण? ज्यांनी मनावर ज्यांनी मनावर विजय मिळवलेला आहे, ज्याचा मनोजय झालेला आहे, ज्याने मनावर जय मिळवलेला आहे. जैत रे जैत म्हणून निशान ध्यानाचे लागते. ज्याने आपल्या ध्यानातून मनावरती जय मिळवलेला आहे, तो मी या तो आणि मी वेगळा नाही आहे. त्याही जाणं आम्हा बाहेरी. आणि आतुवटे निज विचारी तोची मी निर्धारी निज ऐक्यता. आत पण तो आणि बाहेर पण तो, सगळीकडे तोच भरलेला आहे. म्हणजे कोण? प्रत्यक्ष जो साधक आहे, तो साधक आहे माझा जीव की प्राण आहे. त्या साधकाच्या हृदयामध्ये जाऊन बसतो. त्या साधकाच्या हृदयामध्ये मीच जाऊन बसतो. आणि तो आणि मी वेगळा नाही आहे. तो आणि मी एकच आहे, एकरूप. भगवंत आणि मी वेगळा नाही आहे. भगवंताने तो भक्त, देवभक्त एकरूप झाले. मुळी ते संचले जैसे तैसे. बघा, देव आणि भक्त एकरूप झाले.
मुळे ते संचले जैसे तैसे. आता मला सांगा, देव आणि भक्त एकरूप झाले आहे, तर त्याला तुम्ही वेगळं काढू शकतो का? देवाला भक्तापासून, भक्ताला देवापासून वेगळं करू शकतो का? नाही. एकरूप झाले, मुळे ते संचले जैसे तैसे. तो आणि मी एकच झालो. कसं एकरूप झालं? तर त्यांनी मनाला जिंकलं. मनाला जिंकलं आणि त्याला समाधी लागली. कशी समाधी लागली? तर ज्ञानोबा सांगतात, इंद्रियांच्या संगती जै पसरो तसे मती, ते स्थिर होईल मागू त्या आत्मस्वरूपी, समाधी सुखी केवल, जय बुद्धी होईल निश्चल, तो पावशी केवल योगस्थिती. त्याला योगस्थिती म्हणतात. ज्याची बुद्धी निश्चल झाली, चंचलता गेली आणि स्थिर झाला, भगवंताच्या नामामध्ये दंग झाला. समाधी सुखी केवल, जय बुद्धी होईल निश्चल. समाधीस्थ झाला, बुद्धी निश्चल झाली, चंचलता निघून गेली. तेव्हा तो पावशी केवल योगस्थिती, म्हणजे भगवंताने तो एकरूप झाला. योगस्थिती म्हणजे भगवंताशी एकरूप झाला. योग म्हणजे जुळणे, योग म्हणजे जुळणे त्या भगवंताच्या नामाशी, त्या भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झाला तो. आणि म्हणून मी आणि भगवंत वेगळा नाही आहे. मी तो, हे शब्द कळा बसे, त्याही जाण आत बाहेरी. नुसत्या शब्दाने नाही, तर मी प्रत्यक्ष त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये जाऊन बसलो आणि मग त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःहून त्या जे सांगल, तो भक्त जे सांगल, भक्तांनी सांगावं आणि देवाने ऐकावं. कारण तो भगवंतच त्याच्या आतमध्ये जाऊन बसला, त्या साधकाच्या. आणि जी कामं होतील तो भगवंतच करायला लागला. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला. बघा, वेद पण शिनला हो. वेदांनाही नाही कळला अंतपार याचा, तो त्या भक्ताला कळतो. तुकोबाऱ्या एवढे मोठे जगद्गुरू झाले, कशामुळे झाले? तर त्यांनी नामस्मरण केलं भगवंताचा, आणि भगवंत प्रत्यक्ष अंतःकरणामध्ये येऊन काय झाला? वस्तीला आला. म्हणजे प्रत्यक्ष वास्तव्याला भगवंत आला. कोणाच्या हृदयामध्ये? तुकोबारायांच्या, ज्ञानोबारायांच्या. आणि त्यांनी जे काय लिखाण केलं, हे गाथा लिहिल्या, ज्ञानेश्वरी लिहिली, 11वा स्कंद लिहिला. भगवंत आतमध्ये येऊन नामस्मरणातून बसला आतमध्ये त्यांच्या हृदयामध्ये. आणि त्यांनी, भगवंतांनी काय केलं? या संतांच्या हाताला धरून स्वतःचंच वाङ्मय, स्वतःचेच जे काय अनुभव आहे ते ह्यांच्या हस्ते लिहिलं. कोणाच्या? संतांच्या बुद्धिमत्तेतून. संतांची बुद्धी प्रकाशमान केली त्यांनी. आपणासारखे करीचे तात्काळ देवासारखं करून टाकलं संतांना. आणि मग त्यांनी हे सगळे शास्त्र लिहिलेलं आहे. तसं तुम्ही आम्ही पण भगवत स्वरूपच आहोत, पण आपल्याकडे मल विक्षेप आवरण निघत नाही. तोपर्यंत आपल्याला शास्त्रही कळणार नाही आणि नामस्मरण होत नाही. काही मला साधक सांगतात, मला माझं नामस्मरण होत नाही. याला कारण काय? याला कारण तुमच्या अंतःकरणावर आलेलं मल विक्षेप आवरण जात नाही. तुमच्याकडे असलेले आहे बरं का, पूर्वजन्माचे पूर्वजन्म जे काय केलं आपण पूर्वजन्मामध्ये किंवा ह्या जन्मामध्ये, जे आपण केलेलं आहे, आपल्या हातातून जे घडलेले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले नेले आहे शिकित. म्हणजे जे कर्म आपल्याकडनं झालेले आहेत, त्या कर्माचं निरसन होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितले, नामसंकीर्तन साधन पाय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणजे जन्मांतरीची पापं आपली जळून जायला पाहिजे, तरच आपल्याला हे सगळं ज्ञान कळेल. ज्ञानासाठी कुठे जायची गरज नाही. आपलंच अंतःकरण स्वच्छ करायचं, बाकी काय नाही. पाण्यावरती घाण आलेली आहे, तुरटी फिरवली की सगळे घाण खाली बसते आणि पाणी एकदम शुद्ध होतं. तसं आपल्या अंतःकरणावर आलेली घाण आहे, तिला नामरूपी तुरटी फिरवली की आपला मळ विक्षेप आवरून सगळं बाजूला तळाला जाऊन बसतो आणि आपण काय होतो? अंतःकरण माणसाचं शुद्ध होतो. मनोजय हे पदवी प्राप्त, तो मनोजय न करून येथ, प्राकृत रिपुजय ते गर्वित, त्या ते निर्विस्थित स्वय भिक्षू. आता तो भिक्षुक सांगतो बरं का, तो अंत्यच ब्राह्मण सांगायला लागला की मनोजय हे पदवी प्राप्त, मनावरती विजय मिळवण्याची पदवी प्राप्त झाली. मनोजय न करून येथ, जर मनोजय आपण जर केला नाही, प्राकृत रिपुजय ते गर्वित, तर आपल्याला काय करतात?
गर्व येतो माणसाला, अभिमान येतो, अहंकार वाढतो माणसाचा. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचवे. या भिक्षुकाला काय केलंय? गर्व झाला होता, अहंकार झाला होता, आणि म्हणून याला काय केलं? नाचवलं. हो, तसा प्रत्येक माणसाला अहंकार नाचवतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाच्या झोंबेकंठी नाना संकटे नाचवी. अनेक संकटांमध्ये त्याला नाचवलं. कोणाला? या भिक्षुकाला. कोणाला? या कृपण ब्राह्मणाला, श्रीमंत ब्राह्मणाला भिकारी बनवलं. साप कोणी बनवलं? मनाने बनवलं. आणि म्हणून मनच काय करायला पाहिजे? मनालाच आपल्याला काबूत ठेवता यायला पाहिजे, मनालाच ताब्यात ठेवता यायला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या ठिकाणी मन आहेच. हो, मनोजय हे पदवी प्राप्त, तो मनोजय न करून येथ, प्राकृत रिपुजय ते गर्वित, त्या ते निर्भिसित स्वय भिक्षू. आता तो ज्यांच्याकडे गर्व आहे, ज्यांचा मनोदय झालेला नाही, ज्यांचा मनोलय झालेला नाही, त्यांची निंदा करायला लागला. तो कृपण ब्राह्मण निंदा करायला लागला. ज्यांच्याकडे गर्व आहे त्यांची निंदा करायला लागला. कारण त्याला दिसलं की आपल्याकडे हे होतं, आता आपल्यातनं गेलं. आपल्याकडे गर्व होतं तो गेला, गर्व होता तो गेला. आपल्याकडे पैशाची घमंड होती ती गेली. बायका होती, पुरं होती, श्रीमंत होती, घरदार इस्टेट सगळी होती, सगळंच गेला. आणि मी आता काय झालो? मोकळा झालो. आणि मोकळा झाल्यानंतर सांगतो, स्वतःहून सांगतो. कोण? तो कृपण ब्राह्मण स्वतःहून सांगतो. आता शेवटच्या वेळीमध्ये बघा काय सांगतो की मनोजय हे पदवी प्राप्त, तो मनोजय न करून येथ, प्राकृत रिपुजय ते गर्वित. इतर लोक आहेत ना, त्यांना गर्व होतो म्हणतो. मनोजयाने एवढी योग्यता प्राप्त होते, तरीही आपल्या मनावरती काय? तरी आपल्या मनावर जय न मिळवता जो लौकिक शत्रूंवर विजय मिळवतो, गर्व करतो, तो भिक्षू आता निंदा करीत होता. म्हणजे काय सांगतो तो? की आपल्या आतमध्ये असलेल्या त्या अभिमानावर जर आपण विजय न मिळवताना लौकिक शत्रूंवर आपण जय मिळवला, म्हणजे माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे, मी असा आहे, मी तसा आहे, मी धनवान आहे, मी रूपवान आहे, असा अनेक प्रकारचं गर्व आहे माणसाला. आणि आपण समोरच्या शत्रूंना, आपल्यावर निंदा करणारे लोक आहेत, त्या निंदा करणाऱ्या लोकांना आपण जर शिव्या घातल्या, मारायला उठलो, त्यांच्याशी मारामारी केली, झोडाझोडी केली, अनेक प्रकारचे आपण त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर ते नाही सांगितलं त्याने. ते करून काय होईल? अजून तुम्हाला अधोगतीला जावं लागेल. शत्रू बाहेरचे नाही सांगितले. बाहेरच्या शत्रूंना मारणं म्हणजे मनोजय होत नाही. अजून मनाला त्रास होईल तुमच्या. तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल, 52 पत्त्याची भाजी खावं लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला अजून मन तुम्हाला त्रास देणार आहे. कारण जो मन आपल्याजवळ आहे, तो मन कुठेही गेलं तरी जात नाही. जेलमध्ये गेला तरी तो आहे. अगदी किल्ल्यावर जाऊन बसला वरती 1000 फूट तरी तो तिथे आहे. मन कोणाला सोडत नाही. मन आहेच आपल्याकडे. मेलो तरी तो आहेच. तोच आपल्याला जन्माला घालतो, तोच आपल्याला सोडवतो. म्हणून त्यालाच जिंका. मनाला जिंकायला सांगितलंय. आणि मनाला कसं जिंकता येईल? तर मनाचं भजन केलं तर, मनाला रामरूप करा, मनाला नामाच्या नादाला लावा, तरच तुम्हाला विजय मिळतो. बाहेरचे शत्रू आता बघा किती लोक मनावर मनामध्ये आल्यानंतर काय करतात? मारामारी काय करतात, जोडाजोडी काय करतात, मर्डर काय करतात, आणि शेवटीला जेलमध्ये जातात. तिथे जाऊन काय करतात? ते विचार करत बसतात, अरे बापरे, हे कशाला केलं आपण, नसतं केलं तर बरं झालं असतं. पण आतल्या शत्रूला मारा. हे भगवंत उद्धवाला सांगतो की तुमचा मनच शत्रू आहे, त्याला मारा. मनाकडे विषय आहेत, त्या मनाला भजनानंदामध्ये लावा, त्या मनाला श्रीगुरूंच्या चरणावर ठेवा. मन हे गुरुकृपेच्या आंदनी दासी. गुरुची कृपा हीच दास्य भक्ती आहे. गुरुची कृपा व्हायला पाहिजे. मन हे गुरुकृपेच्या आंदनी दासी, ते सदा भीत असे सद्गुरुशी, ते ठेविता सद्गुरु चरणापाशी, देई साधकांशी संतोष.
उपाय पण सांगितला आहे. काय करू नका, गुरुच्या चरणावर ठेवा मनाला, गुरुच्या चरण आठवा, गुरुच्या चरणावर ठेवा त्याला, आणि गुरुनी सांगितलेलं भजन करा, गुरुची आज्ञा पाळा. आणि गुरुच्या आज्ञानं पाळताना जर आपण मनाला आपल्या मनाने चालवला तर मग आपुल्या माथे चिखल उगा खालवू नको रे. आपल्या मताने आपण जर मनाला फिरवला तर मग चिखल कालवल्यासारखं होईल आणि आपलाच आत्मघात आपण करून घेऊ. आपलाच आत्मघात आपल्या हाताने आपण करू. आणि म्हणून आपल्याला सावधतेचा इशारा दिलेला आहे की जर निर्भिस्त स्वयं भिक्षू, आणि तो स्वतः भिक्षुक काय करायला लागला शेवटीला, ज्याने मन जिंकलेला नाही अशा त्या लोकांचं निंदा करायला लागला. काय करायला लागला? निंदा करायला लागला. असं हे भगवंताने उद्धवाला संपूर्ण कहाणी सांगितलेली आहे. कोणाची? तर एका कृपण ब्राह्मणाची. आणि हा उज्जैनी नगरीमधला कृपण ब्राह्मण शेवटीला देव कसा झाला, आपल्या मनावरती विजय मिळवला त्याने. आणि आपल्या मनावरती मिळवलेला विजय हाच आपल्या शत्रूंना काय करतो, आपल्या आतमध्ये असले शत्रू कुठे आहेत सांगा मला तुम्ही? शत्रू आपल्या आतमध्ये आहे, अहंकार आपल्या आतमध्ये आहे, त्रिगुण आपल्या आतमध्ये आहे, देव पण आतमध्येच आहे. पण एका देवावर आठांचं राज्य आहे, एका देवावर त्रिगुणांचं राज्य आहे, एका देवावर अहंकाराचं राज्य आहे. मग मला सांगा, 8 आणि 3 11 आणि 1 12 अहंकार. मला सांगा, ही 12 लोक आपल्याला वाऱ्या खायला लावतील ना, आपल्याला जेलचा वारा खायला लावतील ना आपल्याला. म्हणून आपण काय करायचं, आपल्याच रिपुंना, आपल्याच विषयांना आपण जिंकायचं, आपल्याच अहंकाराला आपण जिंकायचं, आपल्याच त्रिगुणांना आपण जिंकायचं आणि आपली सुटका आपण करून घ्यायची. आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावी, ह्याला म्हणतात. लक्षात घ्या, आपल्या विषयांवर विजय मिळवणं, मनाला जिंकणं, त्रिगुणांना जिंकणं, अहंकाराला जिंकणं, ह्याला विजय म्हणतात. म्हणून आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावेगी. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं मरणं हा फेरा आपल्याला चुकवता येतो. झालेली शेव आपले वेळ जास्त झाला. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रामदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नारायण बाबा, सच्चिदानंद सद्गुरू रोहिदास बाबा, सच्चिदानंद सद्गुरू नाना बाबा, सच्चिदानंद सद्गुरू श्री पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. आणि आपण सर्व श्रोते सर्वांच्या चरणी हे झालेली सेवा समर्पित करीत आहे. कुंडली